नुसता धिंगाणा गोंधळ घालण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या मायबाप सरकारला वेठीस धरायला अजिबात तयार नाही। तीन पक्षाचं मिळून झालेलं सरकार मायबाप याला सुद्धा तुम्हाला जनता रूपी जनार्दनाचं सहकार्य लागतं। समृद्धी बाधित सर्व आमच्या शेतकऱ्यांचा हा आंदोलनाचा लोकशाही पद्धतीने 85 दिवस पाहता पाहता पूर्ण झालेले आहे। आता आपण पाहता आजूबाजूला सर्व दिवसभर आज पाऊस आहे, तरी देखील आम्ही जीवाच्या आकांताने आणि पोट तिडकीने 85 दिवस ज्या अर्थी आम्ही इथे बसून आहोत त्या अर्थी खरं तर मला असं वाटतं हा हिडू पाहणारे जे बाधित असतील किंवा जे बाधित नाही, पक्षाच्या बाबतीत जर विचार केला तर वेगवेगळ्या पक्षाच्या विचारधारेचे लोकही असतील, परंतु सर्व ग्रामीण असू द्या किंवा शहरातील असू द्या, उद्योग क्षेत्रातील असू द्या, कोणीही जरी असेल तर मला असं वाटतं की त्यांना तुम्ही प्रत्यक्ष मनोमनी विचार करायला लावा की 85 दिवस ज्या अर्थी आम्ही इथे आहोत त्या अर्थी सोनाचं रडणं आणि लेकीचं रडणं याच्यामध्ये आपल्याला फरक निश्चित करावा लागेल। नुसता धिंगाणा गोंधळ घालण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या मायबाप सरकारला वेठीस धरायला अजिबात तयार नाही। पण जर आम्ही इथे आंदोलनाला आलो नाही तर आमचे अर्धे आयुष्यातील जे प्रपंच आहे ते 100% उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। आमची तर अवस्था अशी झालेली आहे, एखाद्या पुरामध्ये माऊलींनी सांगितल्याप्रमाणे बांधल्या पेंडीचा सुतलाशी मळा तृण रानो मळ झालाशे, एखादी बांधलेली पेंडी आणि त्या पूर्ण चिपाट वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा वियोग व्हावा, तशीच पद्धत आमच्या सर्व बाधित शेतकऱ्याच्या प्रपंचाची झालेली आहे। म्हणून मायबाप सरकार आम्ही 85 दिवस ज्या अर्थी जीवाच्या आकांताने आक्रोश टाहो फोडतो, एखादं तानं लेकरू आईला आक्रोश करून आतापर्यंत आम्ही कोणी गोड बोलला असेल, कोणी थोडंफार कटू बोलला असेल, पण लेकरू आईला ज्यावेळेस बोलतो त्यावेळेला तिनं जर स्तनपान नाही केलं तर तो शिव्या द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही। कधी कधी आमचा क्रोधही अनावर झाला असेल, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्या तरी विचारधारेने तुमच्या समोर या ठिकाणी विवेचन करत आहोत। कारण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आमच्या शास्त्रामध्ये प्रकृती ना माया ही 3 प्रकारची आहे, एक सत्वगुण आहे, एक रजोगुण आहे आणि तुमच्या समोर या ठिकाणी विवेचन करत आहोत। कारण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आमच्या शास्त्रामध्ये प्रकृती ना माया ही 3 प्रकारची आहे, एक सत्वगुण आहे, एक रजोगुण आहे आणि तमोगुण आहे। सत्व रज आणि तमगुण ही प्रकृती संपूर्ण जगत निर्माण करते, पण तिनं लक्षात ठेवलं पाहिजे ती स्वतंत्र निर्माण करत नाही। तर 3ही गुणाची साम्य अवस्था असणारी जी प्रकृती ना माया ती जर जग निर्माण करत असेल तर तिला आधार अधिष्ठान मला असं वाटतं कोणती तरी एक चेतना शक्ती असते। म्हणजे चेतन शक्ती वाचून प्रकृती जगत निर्माण करू शकत नाही। म्हणजे 3 गुण हे व्यवहार जर करायचा असेल तर याच्याकरता 4थी चेतना शक्ती लागते। मला असं वाटतं हे 3 पक्षाचं सरकार लक्षात आलं का? जसं प्रकृती 3 गुणाची साम्यावस्था ही जगत निर्माण करते पण स्वतंत्र नाही, तिला अस्तित्व चेतना शक्तीचं आहे, तसं 3 पक्षाचं मिळून झालेलं सरकार मायबाप याला सुद्धा तुम्हाला जनता रूपी जनार्दनाचं सहकार्य लागतं। कारण सरकार चालायचं असेल तर जनतेशिवाय नाही, आणि म्हणून जनतेचे जे सुख दुःख त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे। प्रपंचामध्ये एखादी बाई ज्या वेळेला पूर्ण तिचे जे जोडवे असतील, चेन असेल, मंगलसूत्र असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे अलंकार असेल, आपल्या कपाळाला सुंदर कुंकू असेल, परंतु ते सर्व तिचं नटणं थटणं तिचं सौंदर्य हे जर दिसायचं असेल तर याच्या करता तिने मागं पाहिलं पाहिजे की नवऱ्याचं अस्तित्व आहे म्हणून हे आहे।
तसं जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे म्हणून मला असं वाटतं हे सरकार त्या पद्धतीने आपण असंच या ठिकाणी खर तर प्रपंचाप्रमाणेच आपण समन्वयाने हा समन्वय साधून आमच्या बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याची एक पोटतिडकीने सांगतो की भूमिका आपण पार पाडावी, अन्यथा आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। हे दीर्घकालीन लोकशाही पद्धतीने आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मायबाप सरकार देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही, याची जबाबदारी देखील शासन प्रशासन यांनी घ्यायची।